सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 5 मधील ओवी क्रमांक 51 ते 100. कायेन मनसा बद्धा कैवल्यरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संड त्यक्त्वात्मशुद्धये. कर्मयोगी केवळ शरीराने म्हणजेच केवळ बुद्धीने किंवा केवळ मनाने किंवा केवळ इंद्रियांनी चित्तशुद्धीसाठी फलासक्ती टाकून कर्मे करतात. म्हणून कर्म करीत असताना शुद्ध असतात. देखे बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुर नुदजे. ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा. अरे अर्जुना, जे कर्म बुद्धीला समजण्यापूर्वी मनात विचार उत्पन्न होण्यापूर्वी होते त्या कर्माच्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैसी. योगी कर्मे करीती तैसी केवळा तनु. हेच स्पष्ट भाषेत सांगतो, ऐक. ज्याप्रमाणे लहान बालक निर्हेतुक हालचाल करते त्याप्रमाणे कर्मयोगी शरीराने कर्म करतात. मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले. तेथ मनाची रहाटे एकले स्वप्नी जेवी. मग जेव्हा पंचमहाभूताचे बनलेले हे जड शरीर योग निद्रेत असते तेव्हा तेथे स्वप्नात मनच एकटे व्यापार करते. नवल एके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा. देहा होऊन दी उजगरा परी सुख दुःखे भोगी. अर्जुना, आश्चर्य पहा, वासनेचे प्राबल्य केवढे आहे. ती देहाला जागे होऊ देत नाही, परंतु सुख दुःखाचा अनुभव घ्यायला लावते. इंद्रियांच्या गावी ने निजे ऐसा व्यापारू जो निपजे. तो केवळ गा म्हणिजे माणसाचा. ज्या व्यापारांचा इंद्रियांना पत्ता नसतो असे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात. योगी तोही करीती परी कर्मे तेने न बंदिजती. जे सांडिली आहे संगती अहम भावाची. कर्मयोगी तेही कर्म आचरतात, परंतु त्या कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांना अहंकाराचा स्पर्श झालेला नसतो. आता झालिया ब्रह्महत जैसे पिशाचाचे चित्त. मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. आता ज्याप्रमाणे भूताने झपाटलेल्या माणसाचे मन भ्रमिष्ठ झाले असता त्याच्या इंद्रियांचे कर्म विसंगत दिसते, त्याप्रमाणे स्वरूप तरी देखे आळविले ऐके. शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. त्याला रूप दिसते, बोललेले ऐकतो, तोंडाने शब्दही बोलतो, परंतु या कर्मामध्ये जाणीव त्याच्या ठिकाणी नसते. हे असो काजे विन जे जे काही कारण. ते केवळ कर्म जाण इंद्रियाचे. ते राहू दे, तो प्रयोजना वाचून जे जे काही करतो ते ते सर्व इंद्रियांचे कर्म आहे असे समज. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळख अर्जुना ते मनी हरी. मग सर्व ठिकाणी शब्द स्पर्शादी विषयात समजून उमजून केले जाते ते बुद्धीचे कर्म असे तू निश्चितपणे ओळख, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. ते बुद्धी दुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी.
परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. जे कर्मयोगी बुद्धी पुरस्पर मन लावून कर्म आचरतात ते आपल्या निष्कर्म वृत्ती प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. जे बुद्धीची ठावणी दिही तया अहंकाराची सेची नाही. मनोनी कर्मेची करिता पाही चोखाळले. कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्याच्या ठिकाणी अहम बुद्धीची जाणीव नसते. म्हणून तू समज की ते कर्म करीत असतानाही शुद्ध असतात. अगा करीते नवीन कर्म तेची ते निष्कर्म. हे जाणती सवर्म गुरु गम्य जे. अर्जुना, कर्तेपणाच्या अहम भावनेशिवाय कर्म करणे म्हणजे निष्कर्म. हे सद्गुरूपासून प्राप्त झालेले रहस्य ज्ञान त्याला झालेले असते. आता शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्राते. जे बोलणे बोला परवते बोलवले. आता माझ्या बोलण्यातील शांत रसाचा पूर पात्राबाहेर उचंबळत आहे. कारण शब्दाने न सांगता येण्यासारखा अभिप्राय शब्दांनीच सांगितला. एथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू. तयासीची अति लागू परी सावया. श्रोते हो, ह्या ठिकाणी ज्याच्यावरील इंद्रियांची पकड संपूर्ण नाहीशी झाली त्यांनाच ही ऐकण्याची योग्यता आहे. हा सोय प्रतिपसंगू न संडी पा कथा लागू. होईल श्लोक संगती भंगू मनोनिया. हा प्रख्यात विस्तार ऐकून संत श्रोते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, हे विषयांतर करणे पुरे. श्लोकांच्या अर्थाची सुसंगतता बिघडेल म्हणून कथेचे सूत्र सोडू नका. जे मना आकळिता कुवाडे घागुसिता बुद्धी नातुडे. ते दैवाचे निसूर वाडे सांगवेल तुझ. जे मनाने आकलन करणे कठीण आहे त्याचा शोध लावताना बुद्धीला यश येत नाही ते सुदैवाने तुला सांगता आले. जे शब्दातील स्वभावे ते बोलीची जरी फावे. तरी आणिके काय करावे सांगे कथा. अहो, जे तत्वज्ञान स्वभावताच शब्दाच्या पलीकडे आहे तेच तुम्हाला वाचेने वर्णन करून सांगण्याचे कौशल्य साधले. याहून दुसरे काय पाहिजे. म्हणून आपण श्रीकृष्णार्जुन संवादाची चाललेली कथा सांगा. हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा. म्हणे संवादू तया दोघांचा परी सोनी परिसा. ही श्रोत्याची श्रवणाची तीव्र उत्कंठा पाहून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, त्या दोघांचे संभाषण ऐकत आलात तसेच पुढे लक्ष देऊन ऐका. मग श्रीकृष्ण म्हणे, पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते. सांगेन तुझ निरुते चित्त देही. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता ब्रह्मानुभवी पुरुषाचे लक्षण तुला पूर्णपणे सांगतो ते तू ऐक. युक्त हा कर्मफलम त्यक्ता शांतिमाप्तोनी नैष्टिकीमम. अयुक्त हा कामकारेण फले सक्तो निबद्धते. कर्मयोगी कर्मफलाचा त्याग करून अत्यंत श्रेष्ठ अशी शांती मोक्ष मिळवतो. कर्म योगहीन पुरुष वासनेच्या योगाने फलाच्या ठायी आसक्त होऊन कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे पाप पुण्याने बांधला जातो. तरी आत्मयोगे अथिला जो कर्मफळांशी विटला तो गररी गोनीवरिला शांती जगी. तरी या जगात ज्ञान योगाने जो संपन्न झाला व कर्मफलाची आशा निशंका सोडली त्याला शांतीने आपण होऊन माळ घातली. एरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी. कळासला खुंटी फळभोगाचा. आणि अर्जुना, जे दुसरे आत्मज्ञानी असतात ते कर्माच्या दोरीने वासनेच्या गाठीने फळभोगरूपी खुंट्याला
बांधला जातो. सर्व कर्मांनी मनसा संन्यासासे सुखवशी नवद्वारे पुरी देही नैव कुर्वन्य कार्यम. जितेंद्रिय देहवान म्हणजे पुरुष सर्व कर्मे मनाने सोडून 9 द्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता व न करविता आनंदाने राहतो. जैसा फळाची आहावे तैसे कर्म करी आगवे मग न कीजेची येणे भावे उपेक्षिज. ज्याप्रमाणे एखादा फळाच्या तीव्र इच्छेने कर्म करतो त्याप्रमाणे योगीही कर्म आचरतो आणि नंतर मी केलेच नाही या भावनेने त्या कर्माविषयी उदास राहतो. तो जयाकडे वास पाहे ते उती सुखाची दृष्टी होय तो म्हणे तेथ राहे महाभोदू. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय क्षेत्र होते. तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. नवद्वारे देही तो असतुची परी नाही करी तुची न करी काही फल त्यागी. 9 छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलाचा त्याग करणारा कर्म करीत असतानाही तत्वतः काहीच करीत नाही. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. सर्वेश्वर विश्वाची निर्मिती त्यातील व्यापार व त्या व्यापाराचा फलाशी संयोग यापैकी काहीही उत्पन्न करीत नाही. हे स्वभावाने म्हणजेच प्रकृतीकडून होत असते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. ज्याप्रमाणे परमेश्वर हा पाहिला गेला असता क्रियाशून्य दिसतो परंतु तोच तिन्ही लोकांचा पसारा निर्माण करीतो. आणि करता ऐसे मनिपे तरी कवने कर्मी न शिंपे जे हातू पाहून लिंपे उदास वृत्तीचा. आणि त्याला करता म्हणावे तर तो कोणत्या कर्माने लिप्त होत नाही कारण त्याच्या तटस्थ वृत्तीला किंचितही मळ लागत नाही. योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळून पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. त्याची सहज स्वरूप स्थिती भग्न होत नाही अकर्तेपणालाही न्यूनता येत नाही तरी पण तोच या पंचमहाभूतांचा डौलदार व्यूह रचतो. जगांचा जीवी आहे परी कवनाचा कही नोहे जगची हे होय जाये तो सिद्धी ही नेने. तो जगाचा जीव आहे तरी पण केव्हाही कोणाची आसक्ती धरीत नाही. हे जग उत्पन्न होते व नष्ट होते याची त्याला वार्ताही नसते. ना दत्ते कस्याची पापम चैव सुकृतम विभुः अज्ञानवृत्तम ज्ञानम तेन मुहंती जातवः. ईश्वर कोणाचे पाप किंवा पुण्यही घेत नाही. अज्ञानाने ज्ञान आच्छादलेले आहे म्हणून प्राणी मोह पावतात. पाप पुण्य अशेषे पासीची असुतून देखे आणि साक्षीही होऊन ठके एरी गोठी कायसी. तो प्राणी मात्राकडून केली जाणारे सर्व पाप पुण्य त्याच्या सान्निध्य असतात. त्याकडे पाहत नाही. एवढेच नव्हे तो त्यांचा साक्षीही होऊन राहत नाही. मग दुसरी गोष्ट कशाला. पै मूर्तींचे मेळे तो मूर्तची होऊनी खेळे परी अमूर्तपण न मैळे दादुलयाचे. तो देहाच्या संगतीने देहधारी होऊन अवतारी लीला करतो परंतु त्यामुळे त्या समर्थ पुरुषांच्या निराकारपणात न्यूनता येत नाही. जो सृजी पाळी सहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञानागा अवधारी पंडू कमरा. अरे अर्जुना, जो जगाची उत्पत्ती करतो पालन करतो व शेवटी सहारतो असे जे लोक म्हणतात ते अज्ञानी समज.
ज्ञानेन तु तद्ज्ञानं येषां नाशितमात्मं तेषामाप्ति वज्जान्नं प्रकाशयति तत्परम. पण ज्याचे ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झाले, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याला सर्व वस्तूंच्या ठिकाणी प्रकाशित करते. ते अज्ञान जै समूळ तुटे, तै भ्रांतीचे मसरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्या वेळेला भ्रांतिरूप काळजी दूर होते. मग मनुष्याला मी ईश्वर आहे आणि अकर्ता आहे असा अनुभव येईल. एथ ईश्वरू एको अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. आता ईश्वर हा एकटाच अकर्ता असे जर मनाला पडले, तर मीच ईश्वर आहे हे तत्व मूळचेच सिद्ध आहे. ऐसे निविवेकी उदो चित्ती, तयासी भेदू कैचा त्रिजगती, देखे आपुलिया प्रचिती जगाची मुक्ता. अशा विचाराने त्याच्या मनात उदय केला असता त्याला तिन्ही लोकांत द्वैत कोठले. ते आपल्या अनुभवाने सर्व जगच आपल्याप्रमाणे मुक्त पाहतो. जैसी पूर्व दिशेंचा रावळी, उदयाची सूर्य दिवाळी, की ये रे ही दिशा तिची काळी, काळीमा नाही. ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या महालात सूर्य उगवला की सर्वत्र प्रकाश पसरतो आणि त्या क्षणी दुसऱ्याही दिशांतून अंधार नाहीसा होतो. ततबुद्धयस्त दात्माना स्थाष्टी पत्परायणं, गच्छन्त पुनरावृत्तीं ज्ञाननिर्भूत कल्मषः. त्या परमार्थ तत्वातच त्याची बुद्धी रंगली, त्याच्याशी ते तद्रूप झाले, त्यातच त्यांची निष्ठा आहे व ते तत्परायण झाले. ते ज्ञानाने पाप मल धुवून गेलेले पुरुष, त्यांना पुन्हा संसार म्हणजेच जन्म मरण प्राप्त होत नाही. बुद्धी निश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूपी भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पारायण अहर्निशी. त्याला बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान होते. मग तो स्वतः आपणास ब्रह्मरूप मानतो आणि रात्रंदिवस ब्रह्मात तल्लीन असल्यामुळे पूर्ण ब्रह्मस्थिती राखतो. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयांची या हृदयाते घेऊन संत आले, तयांची समता दृष्टी बोले विशेषू कोई. असे व्यापक ज्ञान त्याच्या हृदयाला शोधित आले, त्याला समदृष्टी म्हणावे. याहून अधिक आता काय सांगावे. एक आपणेची पाजैसे, ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू येथ. ते जसे आपल्याला ब्रह्मरूप पाहतात, तसेच विश्वालाही आत्मस्वरूप समजतात असे म्हटले तर त्यात आश्चर्य कसले. परी दैव जैसे कवतिके, काहींची दैन्य न देखे, का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जैवी. परंतु ज्याप्रमाणे भाग्य विनोदाने सुद्धा दारिद्र्याला पाहू शकत नाही किंवा विवेक हा भ्रांतीला जाणत नाही, ना तरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्य न देखी स्वप्नी, अमृत नायके कानी मृत्यू कथा. किंवा अंधकाराचा नमुना सूर्याला स्वप्नात देखील पाहायला मिळत नाही, किंवा अमृताच्या कानी मृत्यू हे नाव कधीही येत नाही. हे असो संतापू कैसा, चंद्रून स्मरे जैसा, भूती बेदूने ती तैसा ज्ञानी येते. ज्याप्रमाणे चंद्राला 10 म्हणजे काय याचा अनुभव नसल्याने आठवत नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी पुरुष भूत मात्रात कोणताही भेदभाव करीत नाही. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, शुनी चैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. विद्या न विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाल
या सर्वांच्या ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषाची दृष्टी सारखीच असते. मग हा मशकू हा गजू की हा शोपश हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेल के. मग हे चिलट हा हत्ती हा चांडाळ हा ब्राह्मण तो परका हा माझा इत्यादी भेदभाव कसले उरतात. ना तरी हे धेनू श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया. किंवा ही गाय हे कुत्रे हे श्रेष्ठ ते कनिष्ठ ह्या सर्वच कल्पना मावळल्या. कारण जो जागा आहे त्याला स्वप्न कोठून दिसणार. एथ बेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला हो आवा तो आदींची नाही आगवा आता विषम काही. भेदभाव केव्हा प्रतीत होतात जेव्हा अहंकार उरला असेल तर, परंतु अहंकार नाहीसा झाल्यावर विषम भावनेला वावच उरत नाही. इ हैव तैर्जित सर्गो येषां साम्य स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्माणि ते स्थिता. ज्यांचे मन साम्यावस्थेत स्थिर झाले त्यांनी याच लोकी जन्म मरण रूपी संसार जिंकला. कारण ब्रह्मदोष शून्य व सर्वत्र सम आहे म्हणून ते साम्य बुद्धी पुरुष ब्रह्मामध्ये नेहमी स्थिर झालेले असतात. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळी सारखे असणारे ते अद्वितीय ब्रह्म आपणच आहोत असे मानेने हे जे समदृष्टी पुरुषाचे समग्र रहस्य ते तू जाण. जी विषय संगुण सांडिता इंद्रिया तेन दंडिता परिभोगिले निसंगता कामे विन. ज्यांनी विषयांची संगती न सोडता इंद्रियांचा निग्रहण करता निष्काम होऊन निसंग स्थिती अनुभवली. जी लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारे पण सांडिले निदसुरे लौकिकू हे. ज्यांनी सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार पाळले परंतु लौकिक वस्तूंची अज्ञानजन्य आसक्ती सोडली. जैसा जना माझी खेचरू अस्तुतीची जनानो हे गोचरू तैसा शरीरी तो परी संसारू नोळखे तयांते. ज्याप्रमाणे या जगात पिशाच आहे परंतु ते लोकांना दिसत नाही त्याप्रमाणे देहधारी असणाऱ्या त्या लोक समदृष्टी म्हणून ओळखत नाही. हे असू पवनाचे नि मेळे जैसे जळीची जळ लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. ते राहू दे. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या संगतीने पाण्यावर पाणी लोळते परंतु अज्ञ लोक त्याला लाटा पाण्याहून निराळ्या आहेत असे म्हणतात. अशाप्रमाणे ओवी क्रमांक 51 ते 100 संपन्न झालेले आहेत. आता आपण पसायदान घेऊयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वसधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी याळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित हानी ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.